माहितीनुसार तरी महाराष्ट्रामध्ये टाकांवर येत असणारं माझं हे पहिलंच पुस्तक आहे, मराठ्यांचे देवघर. याच्यामध्ये टाकांची उत्पत्ती, टाकांचा वेगळा वेगळा अर्थ, किती प्रकारचे टाक असतात आणि त्याच्यानंतर त्या टाकांचं मराठ्यांच्या देवघरामध्ये असणारं स्थान आणि त्या संबंधित असणारे कुळधर्म, कुळाचार, हा सगळा तो विषय होता. तर मराठ्यांचे देवघर, आता हे देवघर काय आहे, तर मराठ्यांचे देवघर हे श्रद्धेचे आणि संस्कृतीचे वाहक आहेत. मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या देवघरांमुळे मराठ्यांची श्रद्धा विश्व आपल्याला समजून घेण्यास मदत होते. महाराष्ट्रातील अनेक राजघराण्यांची कुळ परंपरा या देवघरातील मूर्ती आणि टाकांच्या माध्यमातून जपून ठेवलेल्या आहेत. देवघरांची रचना ही महाराष्ट्रातील अनेक भागात वैविध्यतेने झालेली दिसून येते. या देवघरांची निर्मिती काष्ट, दगड, सोने, चांदी इत्यादी विविध माध्यमातून झालेली दिसते. मराठ्यांचे देवघर हे सोपान असलेले, विविध प्रकारच्या कमानी असलेले, पाना फुलांच्या नक्षीने असलेले आणि सुंदर सुबक मेघडंबरी असलेले आपल्याला दिसून येतात. मराठ्यांच्या देवघरांमध्ये बालगोपाल, हनुमान, दुर्गा, अन्नपूर्णा, बालाजी यांच्या मूर्ती जशा असतात त्याच प्रकारे देवी देवता आणि पूर्वजांचे टाक सुद्धा दिसून येतात. या टाकांची पूजा महाराष्ट्रातील बहुतांश राजघराण्यात होते. या टाकांबद्दल इथे आपण आता विस्तृत जाणून घेणार आहोत. आता या टाकांचा अभ्यास करताना मुळात प्रॉब्लेम असा होतो की आता जे टाक आपल्या देवघरामध्ये पूजले जातात हे टाक सगळे ढाच्याने बनवलेले आहेत, म्हणजे वितळून ते टाक बनवलेले आहेत. आणि माझा नागपूरकर भोसल्यांच्या टाकांवर अभ्यास करण्याचा उद्देश हाच होता की ते सगळे टाक हे किमान एक 300-350 वर्ष जुने होते आणि ते सगळे हाताने बनवलेले, कोरीव काम केलेले टाक होते. त्याच्यामुळे ते टाक हे अँटिक्विटीच्या द्वारे आपण अभ्यासू शकतो किंवा त्याचं महत्व हे त्यावेळेस मला वेगळं जाणवलं, म्हणून मी ते नागपूरकर भोसल्यांचे टाक आणि त्यांच्या सरदारांचे टाक घेतलेले होते. तर या नागपूरकर भोसल्यांचं जे घराणं आहे हे मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत महत्वाचं घराणं म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना सेनासाहेब सुभा हे पद होतं. राजकीय दृष्ट्या नागपूरकर भोसल्यांकडे गडामंडलापासून ते बंगालपर्यंतचा प्रदेश अंमलाखाली होता. ऐतिहासिक दृष्ट्या नागपूरकर भोसले हे सातारा जिल्ह्यातील देऊर या गावचे, आधी त्यांचे वास्तव्य सातारा भागातील पांडववाडी येथे होते. त्यांचे कुलदैवत आई मुधाई देवी हिचे मंदिर सुद्धा सातारा येथील देऊळ इथेच आहे. पुढे पहिल्या रघुजी राजांच्या वेळी ते नागपूरला स्थायिक झाले. त्यामुळे नागपूरकर भोसल्यांच्या देवघरात पश्चिम महाराष्ट्रातील अनेक देवता व त्यांचे टाक दिसते. तसेच नागपूरकर भोसले यांच्या प्रत्येक टाकांवर मोडी लिपीतील मजकूर आढळतो, म्हणजे तो टाक कोणाचा आहे, तो टाक किती वजनाचा आहे हे आपल्याला त्याच्यातून दिसून येते. आणि त्यामुळे अनेकदा सारख्या दिसणाऱ्या टाकांची ओळख सुद्धा त्याच्यावरील नावामुळे होणे शक्य होते. आता पहिल्या रघुजी राजांपासून नागपूरकर भोसलेंकडे रामाची उपासना सुरू झाली. यासाठी 3 कारणे कारणीभूत ठरली. रामाजी पंत कोल्हटकर हे सातारा भागातील पांडववाडी येथे नागपूरकर भोसले वास्तव्यास असताना या घराण्याच्या संपर्कात आले. रामाजी पंत कोल्हटकर यांचा त्यावेळी एक सत्पुरुष व रामभक्त म्हणून ख्याती होती. त्यांच्याकडून रामाची उपासना नागपूरकर भोसले यांच्याकडे अधिक प्रचलित झाली असावी असा एक अंदाज आहे. तसेच दुसरे कारण म्हणजे भोसले जेव्हा नागपूरला आले तेव्हा त्यांचा नागपूर जवळ असलेल्या रामटेक सोबत आलेला कायमचा संबंध. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे पहिल्या रघुजी राजांना कर्नाटकातून मिळालेली रामाची मूर्ती व त्याची त्यांनी केलेली प्रतिष्ठापना. त्यामुळे नागपूरकर भोसल्यांकडे रामाची भक्ती अधिक दृढ झाली असावी. याचे पुरावे नागपूरकर भोसले यांच्या देवघरात असलेले रामाचे पंचायतन व त्यांच्या सरदारांकडे असलेले रामाचे टाक यावरून दिसून येते. कालांतराने हीच रामाची पूजा व भक्ती त्यांचे सेनापती भवानीपंत काळू यांच्याकडे आली. हे भवानीपंत काळू ओरिसा बंगाल भागाचे सुभेदार होते. यांच्या देवघरामध्ये राम, सीता आणि हनुमान यांचा टाक आपल्याला दिसून येतो. याचे पुरावे त्यांच्याकडे असणाऱ्या टाकांमुळे आपल्याला दिसून येतात. नागपूरकर भोसल्यांकडे असलेले टाक हे प्रचलित असलेल्या तत्कालीन धार्मिक परिस्थितीवर अधिक प्रकाश टाकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे नागपूरकर भोसल्यांच्या देवघरामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 फूट उंचीची रामाची ही आपल्या रामदास स्वामींची मूर्ती आहे. आता रामदास स्वामींसोबत रघुजी राजांचा आणि छत्रपती शाहूंचा एक संवाद झाला, म्हणजे एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये छत्रपती शाहू महाराज म्हणतात की त्याचं पत्र आहे ते प्रथम रघुजी राजे यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनासाहेब सुभा पद व शिके कट्यार वस्त्रे वगैरे दिली. हे पत्र हे मी सरळ सरळ वाचून दाखवतोय.
त्यावेळेस रघुजी भोसले यांनी महाराजांना विनंती केली की आम्ही रघुजी राजांनी कर्नाटकच्या मोहिमेवर गेलो होतो, तिकडे एका महापुरुषाने आम्हा श्री रामचंद्र स्वामीची मूर्ती म्हणून प्रसाद दिली. त्यावेळेस त्या सत्पुरुषाची वाणी झाली की या मूर्तीची आराधना करून सेवा करणे म्हणजे तुमचे कल्याण होईल व देवाची पताका आम्हाजवळ आहे. या योगाने महाराज कृपावंत होऊन हे पद त्या दिवसापासून दिले. त्यास आमचे रघुजी राजांच्या मनात वासना आहे की श्री रामचंद्राच्या नावाने झेंडा उभारून चालवावा, याविषयी आज्ञा असावी. यावरून महाराजांनी आज्ञा केली की आम्हीही म्हणजे छत्रपती शाहू महाराज रामभक्तच आहोत व आमचा झेंडा भगवा रामदास स्वामींचाच आहे. त्यास तुम्हीही भगवा झेंडा करून जरीचा पटका येथील प्रमाणे लावा व हा सरदाराचा शिरस्थाई आहे की या जयाचा झेंडा करावा. हे समजून महाराजांनी कृपावंत होऊन सदरील लिहिण्याप्रमाणे आज्ञा करून विडे दिले. त्या हुकुमाप्रमाणे तेथे दरीचा पटका करून समागमे घेऊन वर प्रांती आले म्हणजे नागपूरला आले. आता नागपूरकर भोसल्यांच्या भजनी मंडळामध्ये रामदास स्वामींवर काही हिंदीमध्ये पदरचना केलेल्या होत्या. त्या बाळशास्त्री हरदासांनी त्यांच्या वंशजांना विचारून एका रिसर्च पेपरमध्ये मांडलेल्या होत्या. त्याही मी माझ्या पुस्तकामध्ये घेतल्या. हिंदीतल्या पदरचना मी सांगतो. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की सज्जनगढ़ के वासी हमारे रामदास गुरुराज धनी है, हाथों में कुबड़ी गले बीच माला राम पूजन पर ध्यान धरत है, शुभ्र कौपिन भगवी मेखला भगवा बाना झुकत झुकत है, शीस आवू जटा भार है, पाव खड़ा हुआ चटक चटक है, देवता के सेवे खातिर सज्जनगढ़ पर वास करत है. त्याच्यामुळे भोसले घराण्यामध्ये म्हणजे छत्रपतींचे दोन घराणे सातारा आणि कोल्हापूर आणि त्याच्यानंतर दक्षिणेतलं व्यंकोजी राजांचं घराणं आणि आपल्या इकडे नागपूरकर भोसले यांच्या घराण्यामध्ये देवघरामध्ये रामदास स्वामींचे काही ना काही अवशेष आहेत. कुठे कुबडी आहे, कुठे पादुका आहे, कुठे आता नागपूरकर भोसल्यांकडे जवळजवळ हे 2-2.5 फुटांची पूर्ण चांदीची मूर्ती आहे. त्याच्यामुळे रामदास स्वामींची त्यांच्या देवघरामध्ये असणारी पूजा म्हणा आणि त्यांच्या देवघरामध्ये असणारं त्यांचं स्थान म्हणा अत्यंत महत्वाचं आहे. पुढचा सगळ्यात महत्वाचा म्हणजे डेझर्टेशनचा टॉपिक माझा होता टाक आणि त्या संबंधीचे प्रश्न. आता टाक म्हणजे काय? आता ही टाक जी संकल्पना आहे म्हणजे टाक हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जातीमध्ये दिसून येतात. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या देवघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाक आहेत. ते कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत त्याची मी एक लिस्ट काढली आहे. म्हणजे त्याच्या सगळ्यात पहिल्यांदा मी डिवायडेशन केलं होतं. नागपूरकर भोसल्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये प्रचंड वैविध्य असणारे टाक आहे. टाक ही संकल्पना काय आहे हे मी थोडक्यात सांगतो. टाक हे पंचकोनी बनवले जातात. त्याचा अर्थ म्हणजे ते पंचमहाभूतांचे प्रतीक आहे असे मानले जाते. टाक हे सोन्याचे आणि चांदीचे असल्यामुळे ते शुद्धता आणि पवित्रता निर्देशित करतात. परंपरेनुसार टाक हे देवघरात सामान्यतः 5, 7, 9, 11, 13 या विषम संख्येने ठेवले जातात. टाकांची निर्मिती पितृपक्षामध्ये करत नाही. घटस्थापनेच्या दिवशी टाकांची स्थापना होते. सोने आणि चांदी यांचे टाक हे सोनार बनवतात. टाक हे घरातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांच्या अंतराने तर कधी 11.5 महिन्यानंतर बनवावा असा एक समज आहे. कोकणात आणि कर्नाटकात टाकांना पतवा म्हणतात. टाकांना कोणत्याही प्रकारचे जोडकाम नसावे. टाकांना कोणत्याही प्रकारचे जोडकाम नसावे असा पारंपरिक दंडक आहे. टाकांमध्ये असणारी लाख हे ऊर्जेचे प्रतीक आहे असे मानतात. कुलदैवतांचे टाक असते तर इष्टदैवतांची मूर्ती असते. मूर्तीची जशी प्राणप्रतिष्ठा असते तशी टाकाची सुद्धा असते. त्यामुळे टाकांची वेगळी विधी किंवा अभिषेक असा नसतो. हा घडणीमधला फरक आहे की इष्टदैवतांची पूजा ही मूर्ती रूपात करायची असते आणि कुलदैवतांची ही टाकाच्या रूपात करायची असते. अभिषेकामध्ये वापरणाऱ्या वस्तू या टाकात आणि मूर्तीत सारख्याच असतात. जागरण आणि गोंधळात 2 चौक मांडतात. त्यात एक खंडोबाचा असतो आणि एक देवीचा असतो. त्यात कुलस्वामिनी 3.5 पीठांपैकी कोणतीही असू शकते. तेव्हा टाक हे बाहेर काढून त्याला पूजा केली जाते. टाक म्हणजे एक प्रकारचा शिक्का असतो. संस्कृत भाषेत टकक हा शब्द स्टॅम्प सिल्वर कॉइन या अर्थी वापरलेला आहे. टाक म्हणजे धातूच्या पत्र्यावरील देवतेचा ठसा वा प्रतिमा असते. पत्र्यावर आघात करून टाक प्रतिमा बनवल्या जातात. टाकांच्या साच्यांना आवट्या म्हणतात. त्या आवटीवर पत्रा ठेवून त्यावर दाब यंत्राने दाब दिल्यावर ठराविक प्रतिमेचा ठसा व शिक्का उमटतो. टाक बनवण्याची
दक्षिण भारतात तसे संपूर्ण महाराष्ट्रात आढळते. टाकांना महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते. पंढरपूरकडे टाकांना पश्चिम महाराष्ट्रात मृतांच्या टाकांना वरी, सुपली इत्यादी नावाने ओळखलं जातं. आता टाकांचे प्रकार किती आहे, टाक कसे बनवतात? आता मी या संबंधी जेव्हा फील्ड फील्डवर्क केलं होतं तेव्हा श्री गणेश टाक यांच्याकडे मी गेलो होतो. हे जेजुरी इथे टाक बनवतात. आता गमतीचा भाग, आणि हे श्री सागर साईनकर हे पुण्यामध्ये आहेत, यांच्याकडून मी काही माहिती घेतली होती. श्री गणेश टाक हे जवळजवळ यांच्या घराण्यामध्ये 7 पिढ्यांपासून टाक बनवत आहे. तर त्यांच्यामुळे यांचं सरनेम सुद्धा श्री गणेश टाक म्हणजे टाक पडलेलं आहे. यांच्याकडून बऱ्याच साऱ्या गोष्टी माहीत पडल्या की टाक कसे बनवतात, टाकांचा अर्थ काय इत्यादी. आता टाक किती प्रकारचे असतात, म्हणजे मी नागपूरकर भोसल्यांकडे जेव्हा टाकांचं बायफर्केशन डिवायडेशन केलं होतं तेव्हा ते टाकांचे किती प्रकार आहे त्याच्या मी चॅप्टर वाईज सुद्धा मी पुस्तकामध्ये त्या प्रकारे मी मांडणी केली. आपण नागपूरकर भोसल्यांच्या देवघरामध्ये जर टाक पाहिले, त्याच्यामध्ये कुलदैवतांचे टाक मी वेगळे काढले, लोकदैवतांचे वेगळे काढले, वीरांचे टाक वेगळे काढले, पूर्वजांचे टाक वेगळे काढले. त्याच्यानंतर विशेष म्हणजे एक सतीचा टाक सुद्धा भेटलेला आहे. सतीचा टाक म्हणजे तो इतका महत्वाचा आहे की त्याच्याविषयी मी पुढे बोलीलच, म्हणजे त्याचं एक प्रकरण मी वेगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर विशेष करून एक वेगळ्या प्रकारचे टाक बनवले गेले, म्हणजे ते कुठून बाहेर राज्यातून किंवा यांचे मराठ्यांचे संबंध जेव्हा बाहेर राज्याशी जेव्हा झाले तेव्हा तिथून काही देवी देवता यांच्या देवघरामध्ये आल्या. तर त्याच्यामध्ये बंगालची काली माता यांच्या देवघरामध्ये पूजल्या जात होती. इव्हन देवघरामध्ये त्यांची तांत्रिक उपासना किंवा त्यांचे वेगळे पुजारी ठेवल्या जात होते असं त्यांच्या वंशजांकडून माहिती पडलं. तर त्याच्यामुळे काली मातेचा टाक हा मी वेगळा इथं काढलेला आहे. आणि काली मातेची पूजा हे देवघरामध्ये होत होती. आणि काली मातेचा संबंध मराठ्यांचा 1741-42 मध्ये आला होता. म्हणजे भास्करराम पंडित हा भास्करराम कोल्हटकर जेव्हा बंगालमध्ये याने आक्रमण केलं तेव्हा तिथे डाईहाट मध्ये मराठ्यांनी काली मातेची स्थापना केली. या डाईहाट मध्ये तुम्ही बंगालमध्ये गेले तर तिथे त्या काली मातेचा चौथरा आजही दिसून येतो. अलिवर्दी खानाचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा मराठी तिथून पळाले, त्याचा चौथरा तिथं आजही आहे. आणि त्याच्यानंतर मग रघुजी राजे झाले, त्याच्यानंतर जानोजी राजे त्यांचा मुलगा झाला. यांनी बंगाल आणि ओरिसा मधले काही गुरु, काही त्यांच्या इच्छा पूजा ह्या तिकडून इकडे महाराष्ट्रामध्ये आणल्या. तर त्याच्यामुळे असे त्यांचे टाकांचे मी वेगळे वेगळे डिवायडेशन केले होते. आता टाकांची उत्पत्ती कशी झाली किंवा त्याचा मी हायपोथेसिस सगळ्यात पहिल्यांदा मांडलाय काय, टाक हे कधीपासून सुरू झाले असतील, बनवणं कधीपासून सुरू झाले असतील किंवा टाकांची सुरुवात कशी झाली असेल. आता तो एक अंदाजच आहे, पण साधारण मी एक तो हायपोथेसिस मांडलेला आहे की विरगळीपासून मुळात हे टाक प्रेरित असावे, म्हणजे विरगळीपासून प्रेरित असावे असा एक मी तो अंदाज मांडलेला आहे. त्याचा मी पुढे काही त्याचे संदर्भ आणि त्याचं कंपॅरिझन मी त्या विरगळींसोबत केलेलं आहे. तर विरगळीमध्ये आणि टाकांमध्ये चंद्र आणि सूर्याचे अंकन सारख्या प्रमाणात दिसून येते. तर विरगळामध्ये सामान्यतः खालून वर 3 ते 4 असे स्तर असतात. विरगळे तळाखालून वर पाहावे लागते. सर्वात खालच्या स्तरास शूरवीर हातात ढाल तलवार घेऊन उभे असतात. हे पायदळ असे समजले जाते. पायदळाच्या पायाशी मृतवीर म्हणजे जो मरण पावलेला व्यक्ती आहे तो आडवा पडलेला दाखवला जातो. यावरून हा वीर लढाईत धारातीर्थी पडलाय असं समजता येते. वरच्या दुसऱ्या स्तरामध्ये मृतवीरास स्वर्गामध्ये नेण्यासाठी अप्सरा आलेल्या दिसतात. तिसऱ्या स्तरामध्ये स्वर्ग प्राप्तीचे अंकन असते. या तिसऱ्या स्तरामध्ये मृतवीर हातात हात जोडून बसलेला किंवा उभा दाखवला असतो. सोबत प्रसंगी ऋषी, स्वर्गाचा प्रतिनिधी, अप्सरा आणि शिवपिंड इत्यादी दाखवले जाते. हे वीरगळ पशूंच्या रक्षणासाठी, शेतीच्या आणि क्षेत्राच्या रक्षणासाठी, झाडांच्या रक्षणासाठी, निसर्गाच्या रक्षणासाठी, युद्धात राजाच्या रक्षणासाठी, गावाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेले वीराचे स्मारक असते असे एक समज आहे. या वीरगळावर चंद्र आणि सूर्याचे अंकन असते, म्हणजे त्या वीराची स्मृती यावत चंद्र दिवा करो राहिली पाहिजे असा त्याचा समज होतो. म्हणजे यावत चंद्र दिवा करो विलसत स्थावत समृद्ध मते असा त्याचा तो एक श्लोक आपल्याला मिळतो. म्हणजे जोपर्यंत पृथ्वी तलावर सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत या वीराची ख्याती किंवा पराक्रम अबाधित राहील असे त्यावर दर्शवले जाते.
आता टाक आणि टाकांसंबंधीचे कुलाचार काय काय आहेत? म्हणजे टाक हे थेट कुळधर्म आणि कुळाचार यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे एखाद्या घराण्याचे स्थलांतर झाले तरी कुलदैवत बदलत नसल्याने विशिष्ट टाक त्या त्या घराण्यात आपल्याला आढळतं. खंडोबा देवी यांची जेव्हा नवरात्र असतात त्यावेळी टाक देवघरातच तामणात मांडून त्यावर रोज एक एक याप्रमाणे वाढ करीत माळा सोडल्या जातात. कुळधर्म कुलाचाराची परंपरा ही ज्येष्ठ पुत्राकडे चालत असते. धाकट्या भावंडांनी जोपर्यंत आपले स्वतंत्र टाक केलेले नसतात तोपर्यंत त्यांनी कुळधर्म कुलाचार केले पाहिजेत अशी परंपरा आहे. परंतु एकदा लहान भावंडांनी टाक केले की मग त्यानेही स्वतंत्रपणे कुळधर्म कुलाचार केले पाहिजे अशी परंपरा असते. अपवादात्मक प्रसंगी भावंड विभक्त असले आणि थोरल्या बंधूंकडे टाक असले तर बाकीच्या तिन्ही बंधूंनी त्यांच्याकडे मुलगा मुलगी वगैरेचे विवाह मुंज अशा प्रसंगी आपल्या थोरल्या बंधूंकडे टाक वगैरे देव प्रतिष्ठा त्या प्रसंगी नेण्याचाही कुलाचार असतो. आदिवासी लोक हे विड्याच्या पानावर टाक ठेवून त्यांची शेंदूर लावून पूजा करत असतात. आदिवासी लोकांमध्ये निसर्गाची आणि प्राण्यांची पूजा होत असते. त्यांच्या टाकांवर पूर्वजांचे अंकन जास्त असते. निसर्गापासून आणि भयावह प्राण्यांपासून आपले रक्षण व्हावे हे त्यांच्या पूजेमागील एक महत्वाचे कारण असते. तसेच धनगर समाजातील लोक जेव्हा घाटावरून कोकणात ये जा करतात तेव्हा त्यांचे घाटावर व घाटाखाली ठाणे असते. ते एक दगड ठेवून पूर्वजांची पूजा करतात. फिरस्तीवर असता आपल्या पूर्वजांकडून आपले रक्षण व्हावे हे त्यामागील त्यांचा हेतू असतो. याच्यातला एक टाकांचा एक वेगळा प्रकार म्हणजे मुंज. हे मुंज झाल्याबरोबर गेलेल्या पण मुंजीतला अंतिम विधी सोडमुंज न झालेल्या ब्राह्मण मुलाचे भूत असते. तो त्याच्या बळीला फार त्रास देत असतो किंवा त्यांना केवळ घाबरवतो. त्याने हल्ला केल्यावर हुसकावणे कठीण असते. मुंज बाधित झालेल्या व्यक्तीने तीर्थस्थळी यात्रा केल्यावर ते भूत दूर होते. तो पिंपळ वृक्षावर वास करतो किंवा विहिरीत वास करतो असा त्याचा एक समज आहे. अशा या मुंजाचा टाक सुद्धा बनवला जातो. त्याच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात कमंडलू असते. यामागे मुंजाचा त्रास त्याची पूजा केल्याने कमी होईल अशी त्यामागे एक कल्पना असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाक हे गळ्यात घालून देवकरीन किंवा भिक्षेकरी हे फिरत असतात. आता याच्यामध्ये हे जर तुम्ही पाहिलं तर एक बाई दिसत आहे. हे ते गळ्यामध्ये त्यांनी ते लॉकेट सारखे ते टाक घातलेले. याचा अर्थ त्या कुलदेवतेचा किंवा पूर्वजांचा आशीर्वाद हा त्या व्यक्तीवर असा तो समज होता. म्हणजे इव्हन आपल्या इथे नागपूरकर भोसल्यांच्या इथे जर एक टाक आहे तो माहूरच्या आईचा टाक म्हाळसा देवीचा टाक जो आहे तो लॉकेट सारखा त्यांनी बनवलाय. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही दोरा घालून तो गळ्यामध्ये घालू शकता. आता जसं मी सांगितलं की टाक आणि विरगळ यांच्यातील साम्य मी काय काय होते मी हे थोडक्यात सांगितलं. हेच थेअरी प्रूव्ह करण्यासाठी तेर म्युझियम मध्ये जर तुम्ही गेले तर तेर म्युझियम मध्ये दगडी टाक आपल्याला दिसून येतात. आणि हे जवळजवळ 15व्या-16व्या शतकामधले आहेत. दिसतात का हे टाक? माझा आवाज येतोय? हो सर दिसतात. हा, तर हे 15व्या-16व्या शतकामधले टाक आहेत आणि हे दगडी आहेत. म्हणजे आता आपल्या घरामध्ये जे पूजले जातात हे सगळे मेटलचे आहेत. पण बहुतेक हे ट्रान्झिशन पिरियड मधले असावे का ज्याच्यामध्ये त्यांनी ही सुद्धा कल्पना केली आहे की दगडी टाक सुद्धा बनवू शकता आणि ते देवघरामध्ये पूजू शकता. म्हणजे एक प्रकारे अशी कल्पना आहे की विरगळ हे अचल प्रतिमा आहे आणि हे टाक जे आहे ही चल प्रतिमा आहे. म्हणजे तुम्ही टाक हे कुठेही घेऊन जाऊ शकता. म्हणजे पूर्वजांची एखाद वेळेस जर विरगळ किंवा पूर्वजाचं एखादं स्मारक असलं तर ते सामाजिकरित्या पूजण्यासाठी ओके आहे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही ते एका जागेवरून दुसऱ्या जागी ते मायग्रेट करू शकत नाही. पण टाक ही अशी वस्तू आहे की ते तुम्ही ते कुठेही घेऊन जाऊ शकता. त्याच्यामुळे हे टाक बनवल्या जाऊ लागले असावे. म्हणजे एक पूर्व मध्ययुगीन काळापासूनच त्यांची निर्मिती चालू झाली असावी असा एक माझा तरी अंदाज आहे. आता याच्यातलं विजयराव देशमुख यांच्या शक करते शिवरायमध्ये राजगडच्या राजवाड्याच्या उत्खननामध्ये मिळालेला देवीचा टाक त्यांनी एक फोटो दिलेला आहे. हा देवीचा टाक आहे की हनुमानाचा टाक आहे काही समजायला मार्ग नाही. पण
फोटो हा अनक्लिअर आहे. म्हणजे उत्खननामध्ये सुद्धा टाक मिळालेले आहे. म्हणजे रायगडच्या उत्खननामध्ये पण मिळाला असं माहित पडलं होतं. राजगडाच्या उत्खननामध्ये अजून एक महत्वाचा टाक मिळाला. तो पीएचडीचा थिसिस होता आणि त्याच्यामध्ये छापलं होतं की 3 देवी आहे आणि त्यांचा एक तो विशेष असा टाक बनवला. एक कोकणातले इंगोले घराणे आहे, त्यांच्याकडे सप्तमातृकांचा टाक आहे. म्हणजे आपलं यांचं एन एफ हेल्डहाऊस यांचं जे पुस्तक आहे, नदी आणि स्त्रीत्व, याच्या मुखपृष्ठावर तो सप्तमातृकांचा टाक वापरलेला आहे. हा, आता सतीशिळा आणि सतीचा टाक. आता सतीच्या विरगळीचा, सतीच्या दगडाचा आणि टाकांचा आपण इथे विचार करू. आता या स्त्री विरगळी सुद्धा 2 अथवा 3 कप्प्यांमध्ये विभागलेल्या असतात. या द्वंद्व निदर्शक स्त्री विरगळ, स्त्री आणि पुरुष मिश्रित स्त्री विरगळ, तसेच मुलाला मांडीवर घेऊन असलेल्या स्त्रीचे स्मारक सुद्धा दिसून येते. तसेच सतीगळ हे पती निधनानंतर बनवलेले त्या पुण्यशील स्त्रीचे स्मारक असते. बहुतेक सतीगळाचे 2च कप्पे असतात. खालच्या कप्प्यामध्ये स्त्रीचा हात कोपऱ्यामध्ये वळलेला असा कोरला जातो. त्या हातावर स्त्री पुरुषाच्या मांडी घालून बसलेले लहान आकृती असते असे दर्शवले जाते. दुसऱ्या कप्प्यामध्ये चंद्र आणि सूर्याचे आणि महादेवाचे पिंड स्वर्ग म्हणून दाखवले जाते. ज्यावेळी एका पुरुषाच्या अनेक स्त्रिया असतात, त्यावेळी एका पुरुषासोबत अनेक स्त्रिया किंवा स्त्रियांचे अनेक हात कोरलेले असतात, जसं या फोटोमध्ये मी दाखवलेलं आहे. स्त्रियांचे हात हे वज्रचूडे मंडित असतात. काही काही विरगळावर सती जाण्याचा संपूर्ण देखावा शिल्पांकित केलेला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर स्त्री व पुरुष चितेवर झोपलेले असतात व चितेच्या भडकलेल्या जवाळी तिथून दाखवलेल्या जातात. कधी कधी सती जाणारी स्त्री आपल्या मरण पावलेल्या पतीस मांडीवर घेऊन चितेवर बसवलेली दाखवली जाते. पुरुषाला मांडीवर घेऊन असलेली सतीचे सतीगळ कमी प्रमाणात मिळते, पण मिळतात. त्याचे सुद्धा उदाहरणं आपल्याकडे आहे. आता गमतीचा भाग म्हणजे याच प्रकारचे अंकन असलेले नागपूरकर भोसल्यांच्या टाकावर एक सतीचा टाक आपल्याला पाहायला मिळतो नागपूरकर भोसल्यांच्याकडे. एका पुरुषासोबत अनेक स्त्रियांचे अंकन असलेले टाक सुद्धा आपल्याला नागपूरकर भोसल्यांच्या टाकावर पाहायला मिळते. ते आपण पूर्वजांच्या टाकांच्या वेळेस आपण त्याच्यावर बोलू. आता सती काशीबाई यांचा जो टाक आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तो इतका महत्वाचा आहे की सतीचा टाक हा देवघरामध्ये पूजला जात होता आणि तो टाक इतका महत्वाचा आहे की एखादी बाई अनुगमन किंवा सहगमन करण्याचा तो प्रत्यक्षदर्शी पुरावा, म्हणजे त्याचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन त्यांनी टाकावर, इतकुशा लहान टाकावर सोन्याच्या रूपामध्ये केलेलं आहे. त्याचं मी थोडक्यात एक वर्णन वाचून दाखवतो. आता इथं मी त्याचा फोटो मुद्दामून दिला नाही किंवा कारण राजघराण्याने सगळे फोटोज मुळात पुस्तकासाठी दिले होते. त्यांनी परवानगी दिली नाही पीपीटीसाठी. त्याच्यामुळे जर पाहायचा असेल तर मी पुस्तकामध्ये जसा तसा कलर फोटो मी त्याचा दिलेला आहे. तर जेव्हा एखादी विधवा पतीच्या चितेवर चढून त्याच्या प्रेताबरोबर जळून जाते तेव्हा त्या कृत्याला सहमरण अथवा सहगमन अथवा अन्वारोहण असे म्हणतात. काशीबाईंचा टाक हा सहगमन कृत्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. वेदव्यास स्मृतीमध्ये ब्राह्मण स्त्रीने पतीच्या मृतदेहाला आलिंगन देऊन अग्नीत प्रवेश करावा असे सांगितले आहे. टाकामध्ये काशीबाई या संपूर्ण सतीचे वस्त्र घातलेल्या दिसतात. त्यांनी आपल्या पतीला मांडीवर घेतलाय. खाली चिता जळत आहे. काशीबाईंच्या नाकात एक मोठी नथ आहे. त्यांचे केस मागे बांधले असून डोक्यावर अलंकार दिसतात. नागपूरकर भोसल्यांकडील इतर टाकाहून हा एक विशेष टाक आहे. या टाकामुळे सतीचे अंकन असलेल्या टाकाचे उत्तम उदाहरण आपल्याला दिसून येते. वैयक्तिक पातळीवर सतीची अशा प्रकारची उपासना ही टाकाच्या रूपात अवतरली असं या टाकाला पाहून आपल्याला म्हणता येईल. या काशीबाईंच्या सती जाण्याचा प्रसंग एका पत्रामध्ये उल्लेखित आहे, तो मी थोडक्यात सांगतो. त्या पत्रातला मी उल्लेखच सरळ सरळ वाचून दाखवतो. काशीबाईने सती जाते म्हणजे मी खाशाबरोबर सहगमन जाते, म्हणजे त्यांचे पती म्हणजे परसोजीराजे भोसले
तेव्हा सर्व मंडळीने विशेष करून यशवंतराव रामचंद्र व यशवंतराव भवानी यांनी अनेक प्रकारे बाईस समजावले, परंतु काशीबाईने ऐकले नाही. तेव्हा सती करता लागणारे साहित्य आणण्यात आले. परसोजी असेपर्यंत जुन्या वाड्यात होते. नंतर बाकाबाई नव्या वाड्यात आल्या. परसोजी उर्फ बाबासाहेब यास बाहेर काढून पालखीत बसवले. म्हणजे त्यांचा जो मुर्दा होता तो पालखीत बसवला. पालखीच्या पाठीमागे काशीबाईंना हत्तीवर अंबारीत बसवून चौरी उठवायस राजेश्री चंदाजी भोसले लवाजमा तास म्हणजे वाजंत्री मर्फे व हत्तीवर नौबत ऐकून मोठ्या समारंभाने कैलासवाजी रघुजीराजे भोसले यांचे बागात घेऊन थडकेबाग म्हणजे आता काशीबाई बाग जिथे आहे तिथे बरोबर मंडळी होती तिथे नेल्या गेले. त्यास बाबासाहेब बागात ठेविले. म्हणजे त्यांच्या परसोजी राजांना एका बाजूला ठेवले. नंतर सरण रचून म्हणजे चिता रचून बाळासाहेब आत निजवून काशीबाई ही उशास मांडी देऊन बसल्यावर सरण रचल्यावर बाईने आपल्या हाती अग्नी दिला आणि पाणी राजेश्री आबाजी भोसलेजी यांनी पाजले. अग्नी देऊन सर्व आपले घरात गेले. परसोजी राजे यांची रक्षा सावरून 3 गाडे भरून रामटेक येथे पाठविले. 5 ताट भरून नर्मदा तीरीस पाठविले आणि सती याची एक सोन्याची पाटली राखेत आबाजी भोसले यांनी प्रथम पाहिली. त्यांनी उदक पाजिले, त्यास पाटली दिली. 7, 8, 9, 10 दिवस क्रिया त्यांनीच केली. हे पूर्ण व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन म्हणजे त्या बाईचं सती जाणं हे त्या टाकामध्ये त्यांनी जसं तसं कोरलेलं आहे. म्हणजे काशीबाई या पूर्ण आपल्या मांडीवर पतीला असं हातामध्ये घेऊन बसल्या आहे. त्या पूर्ण वज्रतुडे मंडित आहेत. त्यांनी नाकामध्ये नथ, कानात घोसा, डोक्यावर पदर आणि खालून चिता जळत आहे. हे एका बारीक छोट्या टाकावर त्यांनी ते कोरलेलं आहे आणि त्या टाकाची रोज भोसले घराण्यामध्ये पूजा होते. नुकतीच रघुजीराजांची तलवार आली. त्या रघुजीराजांचा टाक आपण सगळ्यात पहिले पब्लिश केला. हा दिसत असेल तुम्हाला, झूम करतोय. पुस्तकामध्ये बॅक साईड आणि फ्रंट साईड मी दोन्ही दिले आहे. मागच्या साईडवर रघुजी बाबा असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे हा टाक रघुजी राजांचाच आहे. अत्यंत महत्वाचा टाक आहे. या टाकामुळे अक्षरशः इतक्या गोष्टी उघड झाल्या की त्या बहुतेक पत्रांद्वारे होत नसतील. म्हणजे घराण्यामध्ये हा टाक सगळ्यात मोठा आहे, बाकी टाकांपेक्षा सगळ्यात मोठा आहे. आणि ही मूर्ती पाहिल्याच्या नंतर सिंधुदुर्ग इथली शिवाजी महाराजांची मूर्ती सगळ्यांना आठवत असेल. म्हणजे तिचा तोंडवळा आणि त्याची बॉडी फिगर हे इथे सुद्धा सारखीच दाखवली. आता या टाकाचं मी थोडक्यात वर्णन सांगतो. मुळात रघुजी राजांच्या कॅरेक्टर विषयी बखरींमध्ये बरेच उल्लेख आले. म्हणजे विनायकराव औरंगाबादकर यांनी रेसिडेंट जेनकिन्स यांच्या सांगण्यावरून विनायकराव औरंगाबादकर यांनी बखर लिहिली होती, नागपूरकर भोसल्यांची बखर. आता त्या बखरीमध्ये जवळजवळ 70-80 वर्षांचे जे म्हातारे होते त्यांचे सगळ्यांच्या जबानी या विनायकराव औरंगाबादकरांनी घेतलेल्या होत्या आणि रेसिडेंट जेनकिन्सनी सगळ्या कागदपत्रांचा नागपूरकर भोसल्यांचा धांडोळा त्यांना घ्यायला लावला होता. आणि त्या एका बळवंतराव सालपेकर नावाच्या एका व्यक्तीने रघुजीराजे कसे दिसत होते, कसे होते याचं त्यांच्या रूपाचं वर्णन करून ठेवलं. त्यांनी त्याची जुबानी त्या विनायकराव औरंगाबादकरांनी आपल्या बखरीमध्ये नोंदवून ठेवले. ते बळवंतराव सालपेकर म्हणतात, रघुजी भोसले हे कजाक, उदार, गुरेबाज इसमी, विश्वासी कोणाचा भरोसा नव्हता. जातीने करावे, कद उंचा, रंग सावळा, पटायत, भालायत चांगला, जातीने वाघ मारला, लढाईच्या समयी सर्वांपुढे एकटा जातीने असावा, कलाकीत 40 कोस दवड करून पुन्हा मागे उलटून 10-5 कोस येऊन मुक्काम करावा. एक दुसरी बखर सुद्धा आहे काशीराव राजेश्वर गुप्ते यांची, नागपूरकर भोसल्यांची बखर म्हणूनच आहे ती. त्या बखरीत सुद्धा रघुजीराजांचं थोडक्यात वर्णन आलं आहे. त्या बखरीत रामभक्त रघुजीराजे असं त्या वर्णनावरून आपल्याला दिसून येतं. त्या बखरीतला मी थोडासा एक उतारा वाचून दाखवतो. रघुजी बाबा शिपाई दोस्त, एक पैसा जवळ न ठेवत तमाम फौजेस खर्चास देऊन फौजेस रजावंतीने ठेवीत होते व अडचणीचे प्रसंगी कोणाचाही शब्द टाकल्यास माघारे घेत नव्हता व कूच मुक्काम कोणासच कळू नये हर वक्त म्हणत असावे, जे राम करील ते खरे, जवामर्दी जातीने करावी, ऐशा आराम बिलकुलच नाही, घोड्यावरच भाकर खावी, याप्रमाणे चालधारणा करून सेनासाहेब ठेवून होते.
रघुजीराजे यांचा मृत्यू शुक्रवारी 14 फेब्रुवारी 1755 रोजी झाला. नागपूरला महाल येथे राजघाट जिथे आहे तिथे त्यांची समाधी आहे. रघुजीराजांना एकूण 13 स्त्रिया होत्या. त्यातील 6 धर्मपत्न्या, 7 उपस्त्रिया होत्या. त्यातील 6 स्त्रिया या सती गेल्या. आता गमतीचा भाग म्हणजे या टाकावर या 6 ज्या स्त्रिया आहेत या रघुजीराजांसोबत सती गेलेल्या स्त्रिया आहेत. आणि त्यांचं अंकन सुद्धा या टाकावर केलेलं आहे. आणि रघुजीराजे यांच्या टाकाचं एक मी थोडक्यात वर्णन सांगतो. आता नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यामध्ये रघुजीराजांचं स्थान हे सगळ्यात मोठं आहे. म्हणजे नागपूर गादीचे संस्थापक हे रघुजीराजे मानले जातात. आणि त्याच हिशोबाचा हा टाक सुद्धा आहे. टाकामध्ये रघुजीराजे यांची राजसी प्रतिमा कोरलेली आहे. प्रथम रघुजी महाराज राजगादीवर एक पाय सोडून राजसी थाटामध्ये बसलेले आहेत. त्यांच्या एका हातात खंडा तलवार आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक टाकामध्ये, वीराच्या टाकामध्ये सुद्धा तलवारींचं प्रचंड वैविध्य आहे. म्हणजे मी माझ्या पुस्तकामध्ये बहुतेक चैतन्य आला असेल इथे, चैतन्यकडून मी मुकुट, तलवार, आयुध यांचे वेगवेगळे प्रकार टाकांवर जे दिसतात ते मी त्याचे स्केचेस बनवून घेतले आणि ते सुद्धा मी इथे टाकले. म्हणजे हा प्रकार आपल्याला मूर्तिशास्त्रामध्ये दिसून येतो की हातामध्ये असणारे आयुध वगैरे यांचे स्केचेस आपण त्या पुस्तकामध्ये देतो. तसंच मी या टाकांच्या याच्यामध्ये दिसणारे वेगळे आयुध वगैरे ते सुद्धा मी वेगळे काढून त्याचे स्केचेस मी पुस्तकामध्ये टाकले. तर हातामध्ये रघुजीराजांचा खांडा तलवार आहे. त्यांचा दुसरा हात हा मांडीवर ठेवलाय. त्यांच्या डोक्यावर किरीट मुकुट घातलाय जो अन्य टाकांवर दिसत नाही. त्याचं कारण मुळात मला असं वाटतं की रघुजीराजांना बहुतेक देव पदावर यांनी नेऊन ठेवलाय. म्हणजे देवासारखं किंवा देवाच्या समतुल्य यांनी त्यांना ठेवलेलं आहे. गळ्यात त्यांनी कंठहार घातलाय. कानातले कुंडल जाड आणि गोल आहेत. खाली धोती असून उत्तरे एका खांद्यावरून गेले. खांद्यावरून पोटाकडे यज्ञोपवीत गेले. आता या यज्ञोपवीतला 3 पदर आहेत. 3 सूत्रांचा एक असे हे 3 पदर असावेत. म्हणजे एकूण 9 सूत्रे त्याच्यामध्ये दिसून येतात. ही 9 सूत्रे धागे देवता निदर्शित करतात. जरा झूम करतो म्हणजे क्लिअर दिसेल थोडं. म्हणजे एकूण 9 सूत्रे त्याच्यामध्ये दिसून येतात. म्हणजे त्या 9 सूत्रांचं वेगळं महत्व आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ओंकार, अग्नी, नाग, सोम, पितर, प्रजापती, वायू, सूर्य, विश्वदेव अशा त्या 9 देवता त्या 9 सूत्रांचं निदर्शन करतात. त्यांच्या हातामध्ये अंगद दिसून येतात आणि मनगटामध्ये मोठे कडे आहे. रघुजीराजांच्या चेहऱ्यावर मोठ्या मिशा दाखवल्या आहेत आणि नाक बागदार आणि सरळ आहे. आता या टाकामध्ये मानचिन्ह कोरलेले आहेत. ते म्हणजे चौरी, म्हणजे घोड्याचे केस बांधून ते एका छोट्या दांड्याला बसवले जातात. ही दांडी सोन्याची, रुपयाची असे. मुख्यतः अंगावर बसलेल्या माशा, कीटक यांना हाकलण्यासाठी चौरीचा उपयोग होईल. दुसरं म्हणजे अब्दागिरी. याचा मूळ शब्द म्हणजे आफ्ताब म्हणजे सूर्य, त्याला गिर म्हणजे पकडून ठेवणे या अर्थी प्रत्यय असा असून त्याचे शब्द अब्दागिरी झाले. छत्रीप्रमाणेच काठीच्या टोकाला एक मोठी वर्तुळाकार तपकडी असून त्याला झालर लावलेली आहे. हे साधन डोक्यावर सावली पडावी यासाठी वापरले जात असे. तिसरं म्हणजे मोरचेल. मोराचे पिसे बांधून ते एका छोट्या दांडीला बसवली जाते. ही दांडी सोन्याची, रुपयाची असे. याचे काम सुद्धा चौरीप्रमाणेच असे. चौथं म्हणजे रघुजीराजांच्या मुकुटावर छत्र किंवा एका छोट्या घंटी सदृश्य वस्तूची इथं अंकन केलेले आहे. आता हे घंटी आहे की छत्र आहे हे स्पष्टपणे सांगता येणार नाही, पण बाकीच्या मानचिन्हांचा इथं वापर करता हे माझ्या अंदाजानुसार तरी हे छत्रच असलं पाहिजे. आणि इथं पुन्हा अजून दोन अंकन दिसून येतं. म्हणजे दोन्ही बाजूच्या मोर्चेलच्या वर 2 वस्तू दिसत आहे. त्या बहुतेक माझ्या अंदाजानुसार फुलं असावी. ते आता क्लिअर नाहीये. त्यांनी ते कशासाठी वापरलंय हेही काही सांगता येत नाही. दुसरा एक अंदाज असाही आहे की बहुतेक हे गंधर्व असावेत.
तेही काही क्लिअर नाही, कारण अत्यंत ते छोटं असं अंकन आहे आणि टाक कोरक्याने ते कशाच्या आधारावर बनवलाय, कशासाठी बनवलाय, हे मी काही सांगता येत नाही. आता काही प्रश्न या टाकाला पाहून उपस्थित होतात, की हा टाक जेव्हा बनवला असेल, तेव्हा त्या टाक कोरक्याच्या समोर रघुजीराजांचं चित्र होतं का? किंवा त्या टाक कोरक्याने रघुजीराजांना स्वतःहून पाहिलं होतं का? किंवा तिसरी शक्यता अशी आहे की पूर्वजांच्या टाकांच्या बनवण्याच्या पद्धतीसारखं हा टाक सुद्धा तसाच बनवला असेल, पण एक विशेष व्यक्तीचा टाक आहे म्हणून त्या टाक कोरक्याने ते विशेष प्रकारे तो मोठा आणि त्याच्यामध्ये इतर अंकन आणि राजसी थाटामध्ये तो बनवला असला पाहिजे. या टाकामुळे रघुजी राजांची प्रतिमा समजून घेण्यास मदत होते का? त्यांचं अंग, त्यांची बॉडी, त्यांचा फिगर समजून घेण्यास मदत होते, हे काहीच आपण क्लिअरली सांगू शकत नाही. याच्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की त्या व्यक्तीचा मान आणि त्या व्यक्तीचं त्या घरामध्ये असलेलं महत्व हे किती होतं, हे त्या टाकामुळे आज आपल्याला उपलब्ध आहे. आणि बहुतेक छत्रपती घराण्यांच्या देवघरांमध्ये सुद्धा याच प्रकारचे पूर्वजांचे टाक असले पाहिजे. आता ते संशोधकांना जेव्हा उपलब्ध होतील तेव्हा बहुतेक खूप महत्वाच्या व्यक्तींचे टाक आपल्या समोर समोर येतील. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा टाक सुद्धा असू शकतो, तारा राणींचा टाक सुद्धा असू शकतो. तारा राणींचा टाक आहे आणि तो रंगूबाई साहेब जाधव यांनी तारा राणींवर जे पुस्तक लिहिलं त्याच्या परिशिष्टामध्ये त्यांनी त्या तारा राणींच्या टाकाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचं वर्णन सुद्धा आहे. आणि असं म्हणतात की त्या तारा राणींचा टाक हा, हॅलो हॅलो त्या तारा राणींचा टाक हा पालखीमध्ये ठेवून त्याची यात्रा काढल्या जाते कोल्हापूर गादीकडून. त्याच्यामुळे रघुजी राजांचा टाक हा सगळ्यात पहिले आपण प्रकाशात आणला आणि त्याच्यामुळे इतिहासामध्ये त्याचं महत्व खूप मोठं आहे. पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवतेचे टाक. आता कुलदेवतेच्या टाकामध्ये नागपूरकर भोसल्यांचे जे कुलदेवता आहे त्याच्यामध्ये खंडोबा कुलदेवता त्यांची आहे. त्याच्यानंतर तुळजापूरची भवानी देवी ते कुलदेवता म्हणून मानतात. त्याच्यानंतर मग त्यांची कुलदेवता ज्याच्यावरून त्यांच्या वंशजांचे किंवा मुदोजी राजे आता जे वंशज आहेत आणि पहिल्या मुदोजी राजांपासून जे नावं पडले ते म्हणजे मुदई देवी, ही सुद्धा देऊरमध्ये आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुलदेवतेचे जे टाक बनवले गेले म्हणजे एक 300-350 वर्षापूर्वी, तर ते कुलदेवतेच्या टाकामध्ये आपण तुळजापूरच्या आईचा टाक आपण इथं उदाहरणादाखल घेतलाय. मी इथं टाकाचा फोटो टाकला नाही, पण तुळजाभवानीची मूर्ती जशी आहे त्याचं मी कंपॅरेटिव्ह मी तिथे अनालिसिस केलाय. तुळजापूरची मूळ मूर्ती कशी आहे, तर तुळजापूरच्या मुख्य गाभारामध्ये अष्टभुजा भवानी देवीची महिषासुरमर्दिनीच्या रूपामधली ती मूर्ती आहे. देवीचे स्मारक किमान 3 फूट उंचीचे प्रभावळीसह पण सुटी अशी काळ्या पाषाणातली ती मूर्ती उंच सिंहासनावर उभी आहे. मस्तकीच्या मुकुटावर सयोनी लिंग शिवलिंग असून मुकुटाखालून केसांच्या बटा बाहेर आलेल्या दिसतात, दाखवलेल्या आहेत. देवीच्या हातामध्ये त्रिशूल, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र, महिषासुराची शिखा अशा वस्तू कोरलेल्या आहेत. पाठीवर बाणांचा भाता आहे. मुखाच्या उजव्या डाव्या अंगांना चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत. हे चिरंततेचे प्रतीक आहे. डावा पाय भूमीवर टेकला आहे आणि उजवा पाय महिषासुराच्या शरीरावर दाबला आहे. दोन्ही पायांच्या मध्यभागी महिषासुराचे शीर पडलेले आपल्याला दिसून येते. आणि या मूर्ती ही जी जशी बनवली आहे, तर त्या मूर्तीचं रूप किंवा त्या देवीचा पराक्रम हा श्री दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्या आधारावर ती मूर्ती बनवली गेली असावी किंवा त्याच्या मूर्तीशास्त्रानुसार भरपूर सारे त्याचे संदर्भ आहे. आता या कम्पॅरेटिव्हली तुळजाभवानीचा जो टाक आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे नागपूरकर भोसल्यांच्या देवघरामध्ये
तुळजापूरच्या भवानीचा टाक, त्याच्यानंतर प्रतापगडच्या भवानीचा टाक हा वेगळा केला. आणि त्याच्यानंतर महाकालीचा टाक सुद्धा महिषासुरमर्दिनीच्या रूपामध्येच त्यांनी इमॅजिन केलेला आहे. तर तुळजाभवानीचा टाक कसा आहे, तर टाकावर तुळजाभवानीचे रूप हे मूळ मूर्तीप्रमाणेच महिषासुरमर्दिनीचे ठेवलेले आहे. टाकावर भवानी माता 4 हातांची दाखवली आहे. तिच्या डावीकडील खालच्या हातात त्रिशूल असून तो तिने महिषासुराच्या पाठीत मारला आहे. वरच्या डाव्या हातात कट्यार आहे. उजवीकडील वरच्या हातात ढाल आहे. उजव्या खालच्या हाताने महिषासुराच्या मुखातून जीभ ओढून धरली आहे. देवीच्या मुखाच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य आहे. देवीने गळ्यात मोठा कंठहार घातलाय. गळ्यात कुंडले आहेत. देवीचे उत्तरीय खांद्यावरून खाली आलेले दिसते. हातामध्ये देवीच्या बांगड्या आहेत. देवीचा एक पाय खाली असून दुसरा पाय महिषासुराच्या पाठीवर दाबून ठेवलाय. टाकाच्या मागे देवीचे नाव तुळजापूरची आई असे मोडीमध्ये कोरलेले आहे. पुढील बाजूला एका कोपऱ्यात कोरक्याने वर तुळजा आणि खाली मागून टाक ठोकताना जाळतू असे शब्द उमटलेले आहेत. आता लोकदैवतांचे टाक हे जे मी वेगळे काढले नागपूरकर भोसल्यांच्या याच्यातले, त्याची एक वेगळं सेक्शन म्हणून मी त्याचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये जानाई देवीचा टाक, राशींचा आईचा टाक आणि म्हसोबाचा टाक. आता लोकदैवतांचा आपण जर स्वरूप पाहिलं आणि लोकदैवतांचं पश्चिम महाराष्ट्रातलं, कोकणातलं, विदर्भातलं जे स्वरूप आहे, जे त्यांचे मोठे मोठे मंदिर आहे, त्या मंदिरात सुद्धा आणि छोट्या मंदिरांमध्ये सुद्धा, चौकांमध्ये सुद्धा जे यांच्या मूर्त्या आहेत, तर त्या मूर्त्या नसून त्यांचा तांदळा रूपामध्ये त्यांनी त्याची संकल्पना मांडली. म्हणजे इव्हन डी कोसंबी यांचं तुम्ही पुराकथांचा अर्थ हे पुस्तक वाचलं तर त्यांनी त्यांच्या फील्ड वर्क मध्ये असं सांगितलंय की जवळजवळ 350च्या वर मावळ्या देवींचे ठाणे आहे, म्हणजे सह्याद्रीच्या याच्यामध्ये खोऱ्यामध्ये. आणि त्या सगळ्या एका छोट्या छोट्या दगडांमध्ये त्यांनी त्या इमॅजिन केलेल्या मावळ्या देवी आणि त्याच्यावर शेंदूर वगैरे वाहून तिथं त्यांची ते पूजा होते. पण गमतीचा भाग म्हणजे असा की लोकदैवतांचे जेव्हा टाक बनवले गेले, म्हणजे मी जुन्या टाकांचा विचार करतोय, तर त्या जानाई देवीचा, राशींचा किंवा म्हसोबाचा टाक सुद्धा हा प्रतिमाशास्त्राच्या अनुषंगाने आणि मूर्तीशास्त्राच्या अनुषंगाने बनवला गेला. म्हणजे मूर्ती किंवा तिची प्रतिमा हे त्या टाकावर अवतरित झालेली दिसते. म्हणजे अक्षरशः म्हसोबा त्या टाकावर बनवलं गेलाय. आपली माहूरची आई सुद्धा मूर्तीच्या रूपामध्ये किंवा प्रतिमेच्या रूपामध्ये टाकावर आपल्याला बनवलेली दिसून येते. तिचे हात आहे, आयुध आहे तिच्या हातामध्ये, आसन आहे, तिचे मुख आहे, पूर्ण अंगावर वस्त्र वगैरे आहे. तर त्याच्यामुळे टाकांवर एक वेगळी कन्सेप्ट मांडलेली दिसते की त्यांच्या हातामध्ये आयुध आणि पूर्ण त्या प्रतिमेचं अंकन त्या टाकांवर त्यांनी इमॅजिन करून तिथं बनवलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे टाकांच्या अभ्यासाचे महत्व आणि टाकांच्या अभ्यासाची व्याप्ती आणि मर्यादा. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत इतके मोठे मोठे अभ्यासक झाले, संशोधक झाले, त्यांना हे टाक माहिती नसतील का? 100% माहिती असतील. त्यांच्याकडे टाकांचा डाटा नसेल का? 100% असेल. त्यांनी राजघरातले टाक पाहिले नसतील का? तेही पाहिले असतील. पण मग आतापर्यंत टाकांची मांडणी का न झाली? टाकांचे जे आतापर्यंतचे अभ्यास आहे तर ते एक विशेष टाकांना धरून असे अभ्यास का नाही केले गेले? म्हणजे आपल्या इथे लोकसंस्कृतीचा, लोक परंपरेचा अभ्यास दुर्गाबाई भागवत, त्याच्यानंतर राची ढेरे, मांडे यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या लेवलवर करून ठेवला. तर त्यांनी टाकांवर फोकस का नाही केला? टाकांचा अभ्यासाचा वेगळ्या प्रमाणामध्ये का नाही केला? त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जुने टाक आज जे आपल्याला मिळतात ते मिळतात राजघराण्यामध्ये, आणि ते सगळे टाक हे अभ्यासण्यासाठी अत्यंत अवघड आहे. म्हणजे तुम्ही देवघरामध्ये आज पोहोचू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे त्या कुळाच्या शिवाय देवघरामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. म्हणजे मी सुद्धा, म्हणजे मी जेव्हा अभ्यास केला होता त्याचं कारण वेगळं होतं. पण जेव्हा मी देवघरामध्ये पोहोचलो तेव्हा मोठ्या महाराजांनी म्हणजे 5व्या रघुजी राजांनी मला म्हटलं होतं की भोसले कुळाशिवाय देवघरामध्ये पोहोचणारा तू पहिला व्यक्ती. तुम्ही विचार करा की त्या देवघरामध्ये किती मोठा डाटा आहे. म्हणजे आता मी जेवढं सांगितलं
आणि त्या देवघरामधला डाटा आतापर्यंत संशोधकांना का नाही पुरला किंवा तो आतापर्यंत का नाही पोहोचला? त्याचं कारण मुळात म्हणजे सोवळे ओवळे आणि राजघराणे सहसा तुम्हाला त्या देवघरापर्यंत पोहोचू देणार नाही. आता या टाकांच्या अभ्यासाचे महत्व काय? मी थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये सांगतो आणि आपण त्याच्यानंतर थांबू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या टाकांच्या अभ्यासामुळे त्या राजघराण्याचे टाक जर सोन्याचे असले किंवा चांदीचे असले तर त्या राजघराण्याची आपल्याला आर्थिक सुबत्ता, त्यांचा सामाजिक दर्जा हा किती मोठा होता याच्यातून दिसून येतो. त्यांनी टाक बनवणाऱ्यांनी केलेली टाकांची विविधांगी निर्मिती हे टाकांच्याकडे कलात्मक आणि सौंदर्याच्या दृष्टीने पाहायला आपल्याला आकृष्ट करतात. नागपूरकर भोसले यांच्याकडे असलेले विविध टाक हे त्यांचे विविध देवतांसोबत असलेले संबंध व त्यांची त्या देवतांप्रती असलेली भक्ती निदर्शित करतात. खंडोबा, म्हसोबा, तुळजाभवानी, महादेव यांचा टाक आणि या दैवतांप्रती असलेली नागपूरकर भोसल्यांच्या राजघराण्याची निस्सीम भक्ती त्यांच्या बोलण्यातून आजही दिसून येते. आता प्रतिमाशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास केला तर टाकांवर असलेले विविध देवी देवता तसेच वीर यांच्या अंकनातील विविधता, त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, त्यांचे अलंकार, त्यांचे वाहन, त्यांचे आसन, त्यांचे मुकुट, त्यांचे आयुध, शुभ चिन्हे, अलंकार चिन्हे यांची विपुलता या टाकांच्या अभ्यासामुळे आपल्याला माहिती पडते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाकांचा अभ्यास हा लोकसंस्कृतीचा अभ्यास आहे. टाकांच्या पूजेच्या विधीत 3 प्रकार आपल्याला पाडता येतात. त्यात एखाद्या जातीने किंवा घराण्याने करावयाचे विधी, सामाजिक विधी, व्यक्तीने करावयाचे विधी. टाकाच्या बाबतीत सामाजिक विधी आपल्याला अत्यल्प किंवा क्वचित आढळतात असे म्हणता येईल. टाकांची पूजा आणि विधी या सर्वस्वी व्यक्तिगत आणि घराण्यापुरते मर्यादित असलेली दिसून येते. एकूण टाकांच्या संख्येच्या दृष्टीने स्थानिक दैवतांचे टाक, त्यातही देवींचे टाक अधिक प्रमाणात दिसून येतात. नागपूरकर भोसले यांचे मुख्य दैवत आज राम असले तरी त्यांच्या इथे रामाचा टाक आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यांच्या इथे रामाचे पंचतान आपल्याला पाहायला मिळते. राम, सीता आणि हनुमान यांचा टाक आपल्याला काळू घराण्यात बघायला मिळतो. नागपूरकर भोसले यांच्याकडे रामाचे पंचतान त्यांच्या मूळ ठिकाणाचे म्हणजे देऊरचे आहे, जे पुढे त्यांनी नागपूरला आणले. बाकी कुलदैवत, वीर, ग्रामदैवत आणि पूर्वज यांचे टाक काळानुरूप बनत गेले. पूर्वजांचे टाक हे घराण्यातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर लगेच काही काळानंतर बनवण्यात आले असतील असा आपण एक अंदाज बांधू शकतो. नागपूरकर भोसले आणि त्यांच्या सरदारांकडील टाकांच्या ऐतिहासिक ठेवामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक जीवनावर प्रकाश पडतो. थोडक्यात म्हणजे एक या टाकांच्या अभ्यासाचं महत्व आणि हे टाकांची किती विविधांगी निर्मिती आहे मी थोडक्यात एक कन्साइज करून मी सांगितलं. याच्यावरच हे सगळं हे पुस्तक आहे. मी थांबतो आता. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो. हा सर, माझे काही प्रश्न असतील तर विचारा. सर, एक 5 मिनिटं वाटतं. हो हो चालेल. काय टाक प्रत्येकाच्याच घरामध्ये आहे. शेवटी मुळात टाकांची वैविध्यता आणि लोकपरंपरेमध्ये असणारं त्यांचं स्थान इतकं विविधांगी आहे की प्रत्येक देवघरामध्ये टाकांची विविधता दिसून येते. त्याच्यामुळे कोणी जर मला टाक पाठवले तर माझ्याकडे एक डाटा येईल का या प्रकारचा सुद्धा टाक बनवला जात होता. भोसले घराण्यामध्ये एकूण माझ्या अभ्यासामध्ये मी घेतलेले टाक हे 38 आहेत. म्हणजे काही टाक मी गाळले. एक राजलाईचा टाक आहे, तो मी गाळला कारण त्याचे पुरावेच मिळत नव्हते. माझ्या अंदाजानुसार तो टाक हा एका देवकरींचा असावा असा माझा अंदाज आहे. आणि ती देवकरी बहुतेक राजामाई असावी नांदेडकडली. एक महाराष्ट्र शासनाने आता एक पुस्तक काढलंय, महालया नक्की महालया असं काहीतरी नाव आहे त्याचं. महाराष्ट्र शासनाच्या पब्लिकेशन मध्ये तुम्ही ते पाहू शकता. त्याच्यामध्ये एक तो संदर्भ आहे का नांदेडकडे ते एक राजामाई नावाची होती. ते त्याच्या त्या टाकाच्या मागे काय की तो मा जो आहे मोडी मधला तो मा एक तर तो ला सारखा कोरलेला असावा किंवा ते माच असावा.
ते काही क्लिअर नाही, म्हणून तो एक मी टाक काढला, पण तो सुद्धा महत्वाचा आहे, त्याच्यावर संशोधन होऊ शकतं. कोणाचा एक अजून कोणाचा तरी हा, ते दगडी टाक हे तेर इथल्या म्युझियम मध्ये आहे. बहुतेक सर प्रश्न संपले असावेत. चालेल. खूप छान झालं सर लेक्चर. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सह्याद्री सामाजिक संस्थेतर्फे. थँक्यू. टाकाच्या मागे मोडीत नाव अगोदर पासूनच होती का? हो. आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली. याच्यावर अजून विचार होऊ शकतो की टाकाच्या मागे मोडीत नाव अगोदर पासूनच होते का. आता याच्यामध्ये 2-3 हायपोथेसिस आहे. मी 2-3 गृहीतक त्याच्यामध्ये धरले, मी त्याच्यावर चर्चा केली आहे. टाकांच्या अभ्यासाचे महत्व हा जो चॅप्टर आहे शेवटचा, त्याच्यामध्ये मी भरपूर त्याच्यावर हायपोथेसिस मांडले की ते काय असेल. म्हणजे आता त्या प्रत्येक टाकावर नागपूरकर भोसलेंच्या इथे मोडीमध्ये नाव आहे. आता गमतीचा भाग असा आहे की कुरकुपची आई जी आहे तर त्याच्यामध्ये 2 नाव आहे. काय नाव मला पाहावं लागेल, बहुतेक राशींची आई आणि कुरकुपची आई असं 2 नाव त्याच्यामध्ये झालेले आहे. तर माझ्या अंदाजानुसार असं आहे की घराण्यामधल्या पूर्वजांचे टाक आणि देवी देवतांचे टाक हे ओळखू येण्यासाठी त्यांनी बहुतेक त्या टाकांवर नाव कोरलेले असावे. आता त्याच्यामध्ये 2 शक्यता अशा आहे की काही टाकांवर मी असं पाहिलं की ज्याच्यावर 2 नावं कोरलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा त्या टाक कोरक्याने ते नाव कोरलेलं असेल तेव्हा त्याने ते चांगलं डेप्थ मध्ये कोरलेलं आहे. म्हणजे ते कोरलेलं जे नाव आहे, जे सगळ्यात पहिल्यांदा कोरलं, तर त्याची डेप्थ जास्त आहे. आणि त्याच्यानंतर कोणीतरी दुसऱ्यांदा नाव कोरलं तर त्याची डेप्थ हे थोडी कमी आहे. आणि त्याच्यानंतर मी आता यांच्याकडे मुळात काय झालं की नागपूरकर भोसल्यांकडे मोडी लिपी येणार कोणी नव्हतं. तर त्याच्यामुळे त्यांनी मला बोलावलं आणि ते मोडी लिपी येत असल्यामुळे त्यांना मी ते लिस्ट बनवून दिली की हा टाक याचा, हा टाक याचा. त्यांनी काय केलं मग की त्याच्यानंतर मग पुन्हा सोनाराला बोलावलं आणि मी जे ते लिस्ट बनवून दिली होती तर त्याच्यानुसार मग त्यांनी ते देवनागिरीमध्ये त्या टाकांवर पुन्हा नावं टाकले. आता प्रॉब्लेम असा झाला की काही काही याच्यावर जे मोडी लिपीमध्ये नाव होते ते चुकून त्यांनी लिस्ट बनवली त्याच्यानुसार न टाकता काही काही मागं पुढे नाव झाले. आता देवनागिरी मधले नाव वेगळे. तर ते खूप त्याच्यामध्ये अंदाज आहे. तर ते नेमकं काय आहे काही समजायला मार्ग नाही. बहुतेक सोनाराने पहिल्यांदा जेव्हा टाक बनवला तेव्हाच ते नाव कोरलेलं असेल. पुन्हा जेव्हा मला अजून एक अंदाज असा आहे की त्याच्यावर हे सुद्धा आहे, म्हणजे टाकांवर त्याचं वजन सुद्धा आहे. आता वजन कोरण्याचं काय कारण, तर बहुतेक इकडे जेव्हा नागपूरकर भोसल्यांचं राज्य जेव्हा पडलं 1818 मध्ये युद्ध झालं होतं, त्याच्यानंतर मग ते राज्य पडलं. तर त्याच्यानंतर यांच्या मालमत्तेचं पूर्ण ब्रिटिशांनी ते लिलाव केला होता. असे म्हणतात का एक ते लिस्ट आहे, ते लिस्ट सुद्धा मी दिले. त्याच्यातले काही नावं जे आहेत टाकांचे ते या यांच्याकडे असलेल्या उपलब्ध टाकांमध्ये आता ते नाहीये ते टाक. शक्यता अशी आहे की ब्रिटिशांनी ते काही टाक फॉरेन मध्ये नेले असतील आणि उर्वरित टाक हे तिथं त्यांनी ते टाकांवर जे उरलेले आहेत त्याच्यावर ते नाव त्या कोरक्यांकडून सोनाराकडून बनवून घेतले. असा एक तो अंदाज आहे. त्याच्यामुळे ब्रिटिशांच्या त्या नेल्यामुळे सुद्धा त्यांनी ते त्यावेळेस 1818 मुळे ते 1818 मध्ये ते टाकावर नाव कोरलेले असतील असा एक माझा अंदाज आहे. अजून एक हा, सर्व टाक सोन्याचे आहेत का? हो, नागपूरकर भोसल्यांकडले सगळे सोन्याचे टाक आहेत. त्यांच्या सरदारांकडले जे टाक आहेत ते चांदीचे आहेत. सरदार अहिरराव आणि सरदार काळू यांचे मी पुन्हा कंपॅरिझन साठी मी टाक घेतले होते. त्यांचे टाक हे चांदीचे आहेत. म्हणून त्या माझ्या अंदाजानुसार तरी त्यांचा तो आर्थिक दर्जा आणि सामाजिक दर्जा या टाकांच्या अभ्यासातून दिसून येतो. कविता चाळके यांचा पण प्रश्न असा. काय प्रश्न होता? काशीबाई ते टाक कसे ते शतीशिला का नाही, शिला हे दगडी याच्यामध्ये झाला ना. आता तो काशीबाईंचा टाक यांनी तो वेगळा बनवलाय आणि ते व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे ते म्हणजे दगडी नाही आहे, तो पूर्ण सोन्याचा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या बाई म्हणजे काशीबाई या आपल्या पतीला म्हणजे परसोजी राजांना मांडीवर घेऊन त्या चितेवर चढलेल्या आहे.
आणि ते एक अनुगमन किंवा सहगमनचा तो एक मोठा पुरावा आहे. शिला नाही आहे, ते शिला नाही. देवघरात एकूण किती टाक असू शकतात? टाक हे मी जसं सुरुवातीला सांगितलं, तर ते टाक हे मुळात विषम संख्येने ठेवले गेले पाहिजे. म्हणजे 5, 7, 9, 11. आता तो आकडा कसाही वाढू शकतो. आता मी मुळात म्हणजे नागपूरकर भोसल्यांचा अभ्यास करताना माझ्या तेही लक्षात आलं की यांच्या इथे ती संख्या पाळलेली नाहीये. कारण कालानुरूप त्यांच्या इथे ते टाक ऍड होत गेले. म्हणजे पूर्वजांचे टाक ऍड होत गेले. त्याच्यानंतर देवी देवतांचे टाक ऍड होत गेले. त्याच्यामुळे संख्या हे पाळलेली त्यांच्या इथे दिसत नाही. पण पारंपरिक दंडक जो आहे, म्हणजे मी ज्यांच्याकडून सगळी माहिती काढली, सोनार, त्यांच्या माहितीनुसार आणि लोक परंपरेनुसार हे टाक मुळात विषम संख्येने ठेवले पाहिजे. सातारा, कोल्हापूर, नागपूरकर भोसले काय? सातारा, कोल्हापूर व नागपूरकर भोसले यांच्या टाकांमध्ये किती साम्य आहे? नाही सांगता येणार. म्हणजे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि संशोधकांपुढे मी म्हणतो का हा एक खूप मोठा प्रश्न राहिला. आता सचिन जोशी सरांनी जेव्हा शुभेच्छा पत्र दिलं माझ्या पुस्तकासाठी, त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य खूप सुंदर वापरलंय की आता या पुस्तकामुळे टाकांच्या अभ्यासाची सुरुवात झाली आहे मुळात. या पुस्तकामुळे जर बाकीच्या राजघराण्यांनी आपले देवघर जर ओपन केले आणि त्यांनी जर आपले टाक अभ्यासू दिले, तर कंपॅरिझनसाठी आपल्याकडे अजून टाक उपलब्ध होतील. त्यांचं प्रतिमाशास्त्र, त्यांच्या हातातले आयुध, त्यांचं महत्व, देवी देवता यांचं पूर्ण एक नवीन भांडार आपल्यासाठी उघडं होईल. पण सध्या तरी नागपूरकर भोसले आणि त्यांच्या देवघरातले टाक, त्यांच्या सरदारांकडले टाक, एवढाच डाटा सध्या तरी या पुस्तकामुळे उपलब्ध झाला, एवढं मी सांगू शकतो. सातारा आणि कोल्हापूरच्या देवघरामधले जर टाक उपलब्ध झाले, एक खूप मोठं भांडार त्यांच्या कुळधर्म कुळाचाराचं आणि टाकांचं सुद्धा उपलब्ध होईल. चालेल सर, थांबूयात का? चालेल. कोणाचा प्रश्न हा, म्हणजे असेल? प्रश्न जास्त दिसत नाही. 1-2 मिनिटं थांबूया ना मग. चालेल. आमच्या घरी एकूण 4 टाक आहेत, पण त्याबद्दल काही माहिती मिळू शकत नाही. देवसती, योगेश इंगळे. योगेश इंगळे कोकणचे का? कारण यांनी एक टाक पाठवला होता, एक इंगळे होते, माहिती नाही. बरं, तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती मला हा बरोबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवरती ते टाकांचे फोटो पाठवा, मी बघतो. ओळखू आले तर मी सांगतो. बरोबर आहे. हो, आपलं बोलणं झालं होतं बहुतेक योगेश इंगळे. माझे पुस्तक उपलब्ध होईल. प्रकाशकाचा नंबर देतो पुन्हा, त्याच्यानंतर माझ्या नंबरवर पण तुम्ही बुक करू शकता. चालेल सर, तशी माहिती आम्ही ग्रुपवर देतो. चालेल, ओके. तुम्ही सुधीर सरांना पाठवा. ओके, थांबूया. धन्यवाद सर. हो. धन्यवाद. ओके.